ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 6 भाग 3. या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, या विश्वात परब्रह्मा वाचून दुसरे काही नाही असा ज्याला अनुभव येतो तोच समबुद्धी होय. आणि समबुद्धीपण हे याहून वेगळे असे काहीच नाही. त्यांनी अर्जुनाला समबुद्धी पुरुषाची लक्षणे समजावून सांगितली आहेत. साधकाने आपले मन आणि देह यांचे नियमन करून निरीच्छ होऊन कशाचाही संग्रह न करता सतत एकाकी राहून एकांतवास स्वीकारून आत्मध्यानामध्ये तल्लीन व्हावे. ओवी क्रमांक 102. जयाचे नाव तीर्थराओ दर्शने प्रशस्तीसी ठाओ जयाचे निसंगे ब्रह्मभाओ भ्रांतासही जयाचे निबोले धर्मुजिये दिठी महासिद्धिते विये देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा विपाये जरी आठवले चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तयांते प्रशंतसिता लाभू आथी. अर्जुना, ज्याचे नाव तीर्थराज आहे आणि ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, त्याच्या सहवासाने मोहग्रस्तालाही आत्मबोध होतो. ज्याच्या बोलण्याने धर्म जिवंत राहतो, त्याच्या कृपेने अष्टमहासिद्धी जन्माला येतात आणि स्वर्गसुखे इत्यादी ज्याचे खेळ आहेत, त्याचे सहज स्मरण झाले तरी त्या स्मरणाने तो स्मरणकर्त्यास आपली योग्यता देतो. त्याची प्रशंसा केली तर ती कल्याणकारक आहे असा हा समबुद्धी पुरुष होय. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणूनी ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आणुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. ज्याला पुढे कधीही अस्त घडत नाही असा अद्वैतरूप दिवस ज्याला उजाडतो तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये निरंतर स्थिर असतो. अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना तो एकाकी आहे, कारण तिन्ही लोकात तोच आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे तो कशाचाही संग्रह करीत नाही, त्यामुळे तो अद्वितीयच म्हणावा. अशा तऱ्हेने सिद्ध पुरुषाची अलौकिक लक्षणे श्रीकृष्ण सर्वज्ञतेने अर्जुनाला सांगतात. आपल्यापेक्षा अधिक गौरव त्यांनी सिद्ध पुरुषांचा केला. जो ज्ञानियांचा बापू देखनियांचे दिठीचा दिपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाचिये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाचिये यशा धाकुटे वेढू न पुरे. जो योगी ज्ञानी जनांमध्ये सर्वश्रेष्ठ किंबहुना ज्ञानी जनाच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश त्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो. ओंकाराच्या पेठेत जे वेदरूपी उत्कृष्ट वाङ्मय वस्त्र ज्याच्या यशालाही वेढण्यास पुरे पडत नाही. वेदाकडून श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन होत नाही. जयाचे आंगिके तेजे आओ रवी शशीचिये वणिजे म्हणून जग हे बेसजे बीन से तया हागा नावची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे
आकळीशील तू. ज्याच्या अंगातील तेजाने चंद्र सूर्याचे व्यापार चालतात आणि म्हणून हे जग ज्याच्या त्या तेजा वाचून कर्महीन होईल. इतकेच काय तर अर्जुना, ज्या योग्याच्या नावाचा विचार केला तर त्याच्या थोरपणापुढे आकाशही थिटे होईल. त्याचा एक एक अस्सल गुण तू कसा आकलन करशील. म्हणून असो हे वाणणे, सांगो नेनो कवनाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. एके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी. तरी अर्जुनो पडिये हे गोडी, नासे लहन. म्हणून ते तैसे बोलणे, नव्हे सपातळ आड लावणे. केले मनची वेगळवाणे, भोगावया. म्हणून हे वर्णन पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे आणि ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. ऐका, द्वैताचे ठाव ठिकाणच नाहीशी करणारी जी ब्रह्मविद्या, ती जर मी स्पष्ट करून सांगितली तर आपणास अर्जुन आवडता आहे या बोलण्यातील गोडी संपून जाईल. म्हणून ते खऱ्या अद्वैताचे बोलणे नाही, तर दोघांच्या मिलनातील वेगळेपणाचे सुख भोगायला मिळावे म्हणून मध्ये पडदा ठेवला. जया सोहंभाव हा अटकू, मोक्ष सुखा लागो निरंकू. तयाची दिठीचा झणे कळंकू, लागले तुझिया प्रेमा. विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल. तरी मग काय किजेल एकलेया. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरुणी बोलिजे. ना तरी दाटुणी खेव दिजे, ऐसे कोण आहे. जे तो परमात्मा मीच आहे अशा भावनेत गुरफटून मोक्ष सुखासाठी दीन झाले आहेत. त्यांच्या दृष्टीची दृष्ट कदाचित तुझ्या प्रेमाला लागेल. श्रीकृष्णांनी विचार केला की अद्वैत प्रतिपादन ऐकून कदाचित अर्जुनाचा अहंभाव नाहीसा झाला आणि हा माझ्या रूपात सामावून गेला तर मी एकटा काय करू. मग ज्याला पाहून मनाला शांती लाभावी, ज्याच्या बरोबर तोंड भरून बोलावे किंवा प्रेमभराने गाढ आलिंगन द्यायला मला तरी दुसरे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी. ते कवनेसी चाबळावी, जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे निहातासने. बोला माझी मनमने, आलिंगू सरले. परिसता जरी कानडे, तरी जाणपा पार्था उघडे. कृष्ण सुखाचे चिरुपडे, वोतले गा. जर अर्जुन माझ्या स्वरूपात मिसळून एकरूप झाला तर अंतःकरण भरून उतू जाणारी एखादी चांगली गोष्ट मी कोणाला बोलून दाखविणार. या आतुरतेने दुसऱ्याच कोणाबद्दल तरी बोलणे आहे. अशा युक्तीने उपदेशाचे निमित्त करून अर्जुनाचे मन आपल्या मनाकडे ओढून घेतले. हे ऐकण्यास श्रोत्यांना जरा अवघड वाटेल, तरी पण असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची विये वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी, नाचो लागे. तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता. जरी तयाचा न देखता, अतिशयो येथ. इतकेच काय, जर एखाद्या वांझ स्त्रीला म्हातारपणी एकच मूल झाले तर त्याच्या रूपाने ती वृद्धा पुत्र प्रेमाची पुतळीच होऊन नाचू लागते. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक येथे दिसला नसता तर मी हे असे वर्णन केले नसते.
पाहा पा नवल कैसे चोज, के उपदेशु केउते झुंज, परी पुढे वालबाचे भोज, नाचत असे आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते चिकाई. काय नवल आहे पहा, केवढा आत्मज्ञानाचा उपदेश, केवढी युद्धभूमीवरील हाणामारी, पण या सर्वांपुढे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती होऊन नाचत आहे. आणि खरे पाहिले तर प्रेम लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले, व्यसन थकवा आणते तर ते व्यसन कसले, वेड आहे परंतु ते भ्रम पाडित नाही तर ते वेड कसले. म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा, दर्पणू तो. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजांसी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र, याची लागी. म्हणूनच या बोलण्याचा अभिप्राय असा की अर्जुन म्हणजे भगवंताच्या सख्य भक्तीचे आश्रयस्थान आहे, किंवा सुखाने फुललेल्या श्रीकृष्णाच्या मनाचा तो आरसा आहे. अर्जुनाची थोर पुण्याई, म्हणूनच श्रीकृष्णाच्या कृपेने तो भक्ती बीजाची पेरणी करण्याला सुपीक शेताप्रमाणे पात्र झाला. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पिठिका आहे सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची, मातृका गा. पासीची गोसावी वर्ण वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनची तो सहजे, पढिये हरी. किंवा नवविधा भक्तीतील शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती, तिच्या पायथ्याशी असणारी जी 8वी सख्य भक्ती, त्या भक्तीची अर्जुन मुख्य देवता आहे. श्रेष्ठ असा स्वामी जवळ असताना त्याचे गुणवर्णन टाकून दास असलेल्या अर्जुनाचे गुणगौरव करावा, तरीही ते भगवंताला सहज आवडते, असा अर्जुन भगवंताचा लाडका होता. पहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतीही हुनी काय न वर्णिजे, पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीचिया दैवा, एकाय तनु जाहला. असे पहा की जी एकनिष्ठपणे पतीची सेवा करते, पतीही तिचा बहुमान करतो, त्या पतिव्रतेची पतीहूनही अधिक प्रशंसा का करू नये. याप्रमाणे अर्जुनाची विशेष स्तुती करावी असे माझ्या मनाला वाटते, कारण अवघ्या त्रिभुवनाची पुण्याई त्याच्या ठाई एकवटली आहे. जयाचिया आवडीचे निपांगे, अमूर्तुही मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे, अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादाते हन बरव, जिनो नियाली. ज्याची इच्छा पुरविण्यासाठी निराकार असा परमात्मा पूर्णावतार धारण करतो, स्वतः परिपूर्ण असूनही त्याला देखील अर्जुनाच्या प्राप्तीची ओढ लागते. हे ऐकून श्रोते म्हणाले, केवढे आमचे सुदैव, या शब्दात काय विलक्षण सौंदर्य आहे. ही भाषेची माधुरी जणू काही संगीताच्या सप्तस्वरावर मात करून आली आहे. हा हो नवल नोहे दिशी, मराठी बोलीजे तरी ऐसी, वाने उमटता हे आकाशी, साहित्य रंगाचे. कैसे उन्मेक चांदीने तार, आणि भावार्था पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार, साविया होती. हे नवल नव्हे काय, देशी भाषारूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहे, अशी मराठी भाषा बोलता येते. या मराठी भाषेत ज्ञानाचे चांदणे कसे स्वच्छ आणि टपोरे पडले आहे.
गूढ भावार्थाचा गारवा सर्वत्र सारखा पसरला आहे. म्हणून त्या प्रकाशात गीतेची श्लोकार्थ रूपी कमळे आपोआप उमलत आहेत. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले श्रीकृष्ण दिवसे. निरीच्छू पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल, अशी या व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी आहे. गीतार्थाने अंतःकरणात तल्लीन होऊन श्रोते डोलू लागले. ही श्रोत्यांची अवस्था जाणून निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, महाराज इकडे लक्ष द्या. श्रीकृष्णाच्या कृपा प्रसादाने पांडव कुळात नवलाची पहाट उगवली, यात शंका नाही. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाडिला, की शेखी उपेगा गेला पांडवासी. म्हणूनी बहुदिवस बोळ गावा, का अवसरू पाहो निविनवावा. हाई सोसू तया सदैवा पडेचिना. देवकीने आपल्या उदरात वाढविले आणि यशोदेने कष्टाने ज्याचे संगोपन केले, परंतु अखेर तो पांडवांच्या उपयोगी पडला. म्हणून दीर्घकाळ सेवा करावी किंवा योग्य संधी पाहून त्याच्याकडे कृपेसाठी विनवणी करावी, अशी वेळ अर्जुनाला आली नाही. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझा. एरवी या लक्षणांच्या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा, थोरा वेजरी. परंतु हा विस्तार पुरे करून मूळ कथा त्वरेने सांगा, असे श्रोते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन लढीबाळपणे म्हणाला, देवा ही संतांची लक्षणे माझ्या ठाई दिसून येत नाहीत. खरे पाहिले असता या संत लक्षणांचे तात्पर्य आपल्या अंगी आणण्यास मी खरोखर तेवढ्या योग्यतेचा नाही. परंतु तुमच्या उपदेशामुळे ही लक्षणे साधण्या इतका मी मोठा समर्थ होईल. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म माझे होईल. काय जहाले अभ्यासिजेल, सांगाल ते. हा हो नेनो कवनाची कहाणी, आई कोणी श्लाघत असो अंतःकरणी. ऐसी जहालेपणाची श्रेयानी, कायसी देवा. महाराज तुम्ही जर मनावर घ्याल तर मी निसंशय ब्रह्म होईल. तुम्ही मला जे करायला सांगाल तो अभ्यास मी मनपूर्वक करीन. तुम्हीही कोणाची गोष्ट सांगत आहात ते मला समजत नाही, तरीही मी अंतःकरणात त्यांची प्रशंसा करीत आहे. मग प्रत्यक्ष तसेच ब्रह्मरूप होण्यातला तसाच झालो तर मिळणारा आनंद किती वेगळ्या प्रकारचा असेल बरे. हे आंगे म्या होईजो का, ये तुले गोसावी आपुले पणे किजो का. तव हा सोनी श्रीकृष्ण हो का, करू म्हणती. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे संघ्य साकडे. मग जोडलिया कवणेकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होयतो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके, दैवाचेनी. तेव्हा या सिद्ध पुरुषाच्या स्थितीला मी पोहोचावे इतके हे प्रभू आपण आपल्या सामर्थ्याने तुम्ही मला समर्थ कराल का. वा श्रीकृष्ण हसून म्हणाले, बरे तर तुझ्या इच्छेप्रमाणे करतो. जोपर्यंत संतोषाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सुखाचा अपरंपार दुष्काळ असतो. परंतु एकदा संतोषाची जोड झाली की सुखाचे अपुरेपण कुठेही उरत नाही. त्याप्रमाणे
सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्म होईल. परंतु अर्जुनाच्या सुदैवाच्या पिकामुळे तो किती वाकला आहे. जो जन्म सहस्त्राच्यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी, तो अधिनू केतुला किरीटी, जे बोलूही न साहे. मग ऐका जे पांडवे, म्हणितले ब्रह्मम्या होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. सहस्त्रावधी जन्म घेऊनही जो इंद्रादिकांना भेटण्यास दुर्मिळ आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे त्याचे वर्णन करता येत नाही. तर मग ऐका, अर्जुनाने मला ब्रह्म व्हायचे आहे असे म्हटले, ते सर्व श्रीकृष्णांनी नीट ऐकून घेतले. परी तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, तरी उदरा वैराग्य आले बुद्धीचिया. रवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. म्हणून प्राप्ती फळे फळता, यासी वेळू न लागेल आता. होय विरक्तू ऐसा अनंता, भरवसा जाहला. तेव्हा श्रीकृष्णांनी विचार केला की अर्जुनाच्या बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्भसंभव झाल्यामुळे त्याला ब्रह्मस्थितीचे डोहाळे होऊ लागले आहेत. परंतु हा वैराग्य गर्भ अद्याप अपुऱ्या दिवसाचा आहे. तरीही हा वैराग्य वसंताच्या भराने मीच ब्रह्म आहे असा मनोभावाच्या मोहराने दाटला आहे. म्हणून आता ब्रह्मफळाची प्राप्ती होण्यास याला फार वेळ लागणार नाही, कारण हा आता विरक्त झाला आहे. असा भगवंताला त्याच्याविषयी पूर्ण विश्वास निर्माण झाला. येथपर्यंत 150 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 6 आणि भाग 4 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.